काल 6 वाजताच्या शिफ्टमध्ये जे मजूर वर्ग अंदर काम करत असते 500-700 लोक महिला पुरुष आणि त्यानंतर सेकंड शिफ्ट होते 3 वाजता चालू। त्या दरम्यान काही मॅनेजमेंटचे जे अधिकारी आहे यांनी पूर्ण महिलांना अंदर ठेवलं आणि बंदिस्त बनवलं। बंदिस्त बनवून अत्याचार करण्याचा पूर्ण षडयंत्र केलं। आंदोलन आमचं पुकारलं नाही अजून, कारण की आंदोलन उद्यापासून आहे। 12 वाजता नंतर कामगार विभागाचा जो नियमानुसार आम्ही अटी आमच्या ज्या आहेत त्या मान्य झाल्यात आम्ही पूर्णपणे मागे घेऊ, पण यदि आमच्या अटी मंजूर नाही झाल्या तर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, पण आम्ही अजून आंदोलन केलेलं नाही। पूर्ण 2200 आहे, 1200 ते 1100 महिला आणि 1100 पुरुष आहे। आणि जे कालपासून कंपनीच्या माध्यमातून महिलांना कमीत कमी 6 महिला बेशुद्ध, एकाला अटॅक आला आहे, एक हॉस्पिटलला आता ॲडमिट आहे, 6 महिला ॲडमिट आहे। आणि त्याच्या माध्यमातून ह्या कंपनीला कुठल्या पद्धतीचा होश नाही आलाय। आणि महत्त्वाच्या विषय आम्ही सिव्हिल ॲम्ब्युलन्स बोलावून ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना हॉस्पिटलला नेलं, कोणाला अमरावतीला ॲडमिट केलं, पण कंपनीला जाग नाही आला। यांनी येऊन ज्या कामगारांसाठी जेवणाची मेस राहते ते बंद केली 4 दिवसापासून। व त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे हॉस्पिटलच्या कुठल्या फॅसिलिटी ह्या लोकांनी आम्हाला मदत केली नाही, पण कामगाराचे जेवढे लोक होते जे कामगार पहार संघटना जे कामगार आहे ते पूर्ण 12 लोकांचे पदाधिकारी आणि त्यांच्यासंग असलेले पूर्ण कामगार ह्या त्या महिलांसाठी पुरुषांसाठी धावून गेले। आणि त्याच्यानंतर ह्या कंपनीने येऊन तिथलं पिण्याचं पाणी बंद केलं, महिलांना बाथरूम मध्ये जाण्यासाठी लागणारं लॉक लावून दिले और महिलांवर खूप काही अत्याचार केलेले आहे। काही महिला बोलायला तयार आहे। कंपनी अजून कुठल्याच पद्धतीचं खोकलत नाही आणि बच्चू भाऊ संघ जे बोलणं झालं त्यांचा फक्त आंदोलनाचा इशारा उद्यापासून आम्ही दिलेला आहे। पण बच्चू भाऊला आम्ही जेव्हा विचारलं तर ते म्हणे आपण शांततेच्या मार्गाने लढाई लढायची, त्यांचं असं म्हणणं झालेलं आहे। आणि आम्ही त्यांच्यानुसार हे शांततेचीच लढाई लढून राहिलो, पण कंपनी कुठल्या तऱ्हेची अरेराई करून डिपार्टमेंटला बोलावून दबाव टाकून रात्री 2 वाजता 3 वाजता महिलांना उठवणे, 2 वाजता उठवणे व टॉर्चर करणे। माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत आहे, कामगार हक्काची लढाई लढत, आणि हा कामगार जो हक्काची लढाई लढत आहे तो तुम्ही कुठल्या पद्धतीचा न्याय देण्यासाठी आम्ही तुमच्याजवळ येत आहे न्याय मागण्यासाठी, पण तुम्ही अन्याय करण्यासाठी आमचं पाणी बंद करणे, प्यायचं पाणी, महिलांचे बाथरूम संडासाला लॉक लावणे, मेन म्हणजे सर्व महिलांना न पुरुषांना। काल काय झालं का जेव्हा इथला जो प्रोजेक्ट बनवते त्या प्रोजेक्टसाठी महिला अंदर गेल्या तर तिथल्या पूर्ण मॅनेजरनं म्हटलं का प्रोजेक्ट बंद करा, चालू करू नका। त्यांनी स्वतः सांगितल्यावर मग कंपनीतले हे लोक काय करणार, तिथं बसून राहिले, पण त्यांनी काम करू दिलं नाही। मग जेव्हा 3 वाजता शिफ्ट खतम झाली तर इथं लॉक लावून ठेवलं आणि महिलांना अंदर बंदिस्त केलं।